देवप्पा तुम्ही एक मिनिट इकडे या. चालू करा. आमच्या चिकलठाणा सावंगी बायपास रोडला असलेलं शिवशक्ती लॉन्स मंगल कार्यालय तथा 100% शुद्ध शाकाहारी हॉटेल यांचं मुळात हे जे आम्ही या ठिकाणी हा शिवशक्ती उद्योग समूह चालू केला आणि या लॉनला याला जे नाव मिळालं आमचे सद्गुरू महाराज राष्ट्रसंत सोमेश्वरानंदजी सरस्वती महाराज श्री क्षेत्र श्रीराम शक्तिपीठ बेजे नाशिक त्र्यंबकेश्वर आणि आमचे सद्गुरू ब्रह्मलीन गुरुदेव वैकुंठवासी सद्गुरू श्यामबाबा महाराज आणि मुख्यतः आमच्या
आईवडिलांच्या कृपेने, कारण ही जी जागा आहे ही आमची पारंपरिक जागा आहे, आईवडिलांच्या आशीर्वादाने या उद्योग करण्याचा इथे आईवडिलांच्या आशीर्वादाने हा उद्योग करण्याचा इथे योग आला. तर आत्ता या ठिकाणी योगायोग असा झाला, ज्यावेळेस आम्ही हे उद्घाटन केलं आम्हाला माहिती नव्हतं. उद्घाटन केल्यानंतर संध्याकाळी जेव्हा पायाभरणी झाली त्या दिवशी नरसिंह जयंती होती आणि आमच्या तिकडे एक विमानतळाच्या खाली आमचा एक मळा आहे, त्याच्यात महादेव मंदिर, त्याची स्थापना अगोदरच आमच्या आईवडिलांनी केलेली होती. इथे शिवशक्ती नाव मिळाल्यामुळे अशी एक कल्पना झाली की बा काही लोक आम्ही जो बाहेर टेचू ठेवला होता महादेव पार्वती आणि गणेशाचा, त्याचं दर्शन घ्यायचे. टेचूची विधिवत पूजा नाही आहे, तर काही आमचे गुरु महाराज आणि साधू संतांचे इथे कायमस्वरूपी पाय लागतात आणि सांगितलं की बा इथे देवताची स्थापना करा, आणि ते सारं आम्हाला योग्य वाटलं. आणि मग त्या परिस्थितीमध्ये आजचा त्याचा हा खरा म्हणजे योगायोग आला. खऱ्या अर्थाने मागच्या 15वाड्यात आम्ही तो काढला होता, पण प्रभू रामचंद्राची आणि शिवशंकर भगवानची, पार्वती मातेची, नरसिंहाची इच्छा असेल की नव्या वर्षात ही प्राणप्रतिष्ठा व्हावी, आणि तिचा आज हा प्रभू रामचंद्राच्या या चालू असलेला उत्सवामध्ये आज योग आला. आणि अशा परिस्थितीमध्ये या भागात कुठे नरसिंहाचं मंदिर नाही, तर आज या ठिकाणी जी स्थापना होत आहे ती महादेव पार्वती आणि नंदेश्वर, त्याचबरोबर श्री गणेश आता आपले प्रथमतः आहेच, त्याच्यातच नरसिंह भगवान आणि हनुमानजी अशा या देवताची या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा होईल. छोटंसं इथे मंदिराची स्थापना आहे. हा कार्यक्रम 3 दिवस चालू. ही विधी करण्याकरता घृष्णेश्वर 12वे ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र वेरूळ इथले जे पुजारी आणि आमचे जे पुरोहित आहे असे परमपूजनीय, परम आदरणीय सुमित महाराज बावरेकर आणि त्यांची सर्व टीम ही याची विधिवत या ठिकाणी पूजा करणार आहे. यासाठी मी आता आपल्या सर्वांना एकच विनंती करेल की उद्या, आज आणि उद्या विधिवत पूर्ण पूजा होईल, आणि परवा सकाळी म्हणजे 25 तारखेला सकाळी 10 वाजता कलशाची स्थापना होईल आणि पूर्ण आहुती होईल. तदनंतर भंडारा होईल. याच्यात या सत्संगाच्या कार्यक्रमात आणि आमच्या या आनंद सोहळ्यामध्ये कुणाला असं डायरेक्टली निमंत्रण नाही आहे देवाच्या कामाला सांगितल्याप्रमाणे, तर सर्वांसाठीच आता देव खुले होणार आहे. प्रत्येकाने या ठिकाणी येऊन आमच्याही आनंदात सहभागी व्हावा, आम्हाला आशीर्वाद, शुभेच्छा द्यावा अशी विनंती. कोणत्या राजकीय नेत्यांना निमंत्रित वगैरे केले का, आणि त्यांनी कोणी होकार काढला? हो, राजकीय नेत्यांनी निमंत्रित केलेले आहे. आमचे जेवढे संबंध आहे आपले शहरातले, भारतीय जनता पार्टी असेल, आता शिंदे सेनेचे आमचे प्रमुख नेते एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि यांचे इथे असलेले सर्वच पदाधिकारी, त्याचबरोबर काँग्रेस, मी आधीच सांगितलं तुम्हाला की हे पक्षाचा कार्यक्रम नाही आहे, असे जेवढे आमच्या सान्निध्यात आहे त्या सर्वांना आपण सूचना म्हणजे कळवलेलं आहे की बा असा कार्यक्रम आहे आणि तुम्ही आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्याला आणि भंडाऱ्याचा प्रसाद घेण्याकरता आपण सर्वांनी यावं. परत कोणी माझ्याकडून हुकून चुकून राहिले असेल तर आपल्या माध्यमातून विनंती करतो की 25 तारखेला सकाळी 10 वाजता या ठिकाणी कळश स्थापना होईल, पूर्ण आहुती होईल आणि त्याच्यानंतर या ठिकाणी भंडारा म्हणजेच महाप्रसाद होईल. या सर्वांनी, आपणही याच्या सर्व पत्रकार बंधूंनी सर्वांनी या गोष्टीला आध्यात्मिक कामाला प्रसिद्धी दिल्याबद्दल आपले धन्यवाद. आपणही सर्वांनी सहभागी व्हावा. रामकृष्ण हरी. श्यावर रामचंद्र की जय. पवन सूत हनुमान की जय. नमः पार्वती पते हर हर महादेव. नरसिंह भगवान की जय. धन्यवाद.